किती सॉफ्ट झालाय बघू शकता, किती सहजरित्या कट होतोय. तर बघू शकता काय सुरेख जाळी पडली आणि किती मस्त एकदम मऊ लुसलुशीत झालाय आणि एकदम असा स्पॉन्जी बनलेला आहे. नमस्कार अन्नपूर्णा रेखा मराठी या चॅनलमध्ये आपलं सर्वांचं खूप मनापासून स्वागत आहे. आज खूप दिवसानंतर रवा केक बनवलेला आहे. तर एकदम साधी सोपी रेसिपी आहे. थोड्या इन्ग्रेडियंट्समध्ये बनतो हा केक. या अगोदर पण खूप केकचे वर्जन पोस्ट केलेले आहेत, शेअर केलेले आहेत आपल्याबरोबर. आणि हे पण एकदम साध्या सोप्या पद्धतीने कमी इन्ग्रेडियंट्समध्ये बघू शकता कसा मस्त जाळीदार बनलेला आहे. क्या बात आहे. आणि जगातील सर्वात सोपा असा हा केक आहे. आणि खायला जर म्हणाल तर खूप चविष्ट. मुलांना तर केक म्हटलं तर कुठलाही आवडतो. आणि हा रवा केक तर झटपट बनतो, म्हणजे सोप्या पद्धतीने बनतो, जास्त काही इन्ग्रेडियंट्स लागत नाहीत. तर तुम्हाला नक्की आवडेल बनवलेला आहे. तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा. तर मग रेसिपीला लगेचच सुरुवात करूया. आज आपण बनवतोय रव्याचा केक. अयंगार बेकरीमध्ये जसा मिळतो तसाच बनवायचा. एकदम मस्त टेस्ट लागते. तर योग्य प्रमाण घ्यायचे. तर ह्या कपाने 1.25 कप रवा घेतलाय. 1 कप साखर आहे. ही मोठी साखर आहे, आपल्याला पिठी साखर बनवून घ्यायची. हे 1.25 कप दही आहे आणि हे 1/2 कप तेल घेतलंय. 2 चमचे तूप घेतलंय. अगदी ऑप्शनल आहे, नाही वापरलं तरी चालेल. तेलाऐवजी तुपाचा वापर केला तरी चालेल. आणि हे थोडेसे ड्रायफ्रूट्स घेतलेत. हा खाण्याचा सोडा घेतलाय आपला, बेकिंग सोडा 1/2 चमचा. अर्धा चमचा बेकिंग पावडर घेतली आणि हे 2 चिमूट मीठ घेतले. आणि दूध घेतलं 1 कप. जसं लागेल तसं अजून घ्यायचं आपल्याला. मी नंतर सांगेल की आपल्याला दूध सर्व किती लागलं. आणि हे अर्धा चमचा व्हॅनिला इसेन्स घेतला आहे, ऑप्शनल आहे. त्याऐवजी वेलची पावडर वापरली तरी चालेल. हे प्रमाण सर्व डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला मिळेल बनवायचं असेल तेव्हा. तर आपल्याला अगोदर ही साखर बारीक करून घ्यायची. तर साखर बारीक करून घेतली. आता आपल्याला मिक्सिंग बाउल घ्यायचा आहे. त्यामध्ये घालायचे तेल. तेल आपल्याला मोहरीचं वापरायचं नाही. ज्या तेलाचा वास येतो ते तेल नाही वापरायचे. त्यामध्ये घालायचे तूप. त्यामध्ये घालायचं आता दही. हे 1.25 कप दही. दही जास्त आंबट नाही वापरायचे, फ्रेश दही घ्यायचे. मध्ये घालायची आता साखर. आता घालायचा आहे रवा. तर थोडं दूध घालून मिक्स करायचे. शक्यतो आपल्याला बारीक रवा वापरायचा आहे. जर बारीक नसेल तर त्याला मिक्सर ग्राइंडरमध्ये फिरवून घेऊन मग बनवायचं आहे. आपण मैदा नाही वापरायचा आहे. त्यामध्ये घालायचे व्हॅनिला इसेन्स. याऐवजी तुम्ही वेलची पूड वापरली तरी चालेल. खूप छान बनतो हा केक. जास्त सामानाची गरज नाही आणि फक्त परफेक्ट प्रमाण वापरायचे. आता ह्याला छान मिक्स करून झालं आहे. आपल्याला
ह्याला 15 मिनिट आपल्याला भिजू द्यायचं आहे, म्हणजे आपला रवा छान फुलेल. तर आता केक टेन तयार करून घ्यायचा आहे. त्याला अगोदर तूप लावून घ्यायचे. तर तूप घेतलंय ते केक टेनला लावून घ्यायचे सर्व बाजूंनी. त्यावरती ठेवायचं बटर पेपर. बटर पेपर नसेल तर त्यावरती थोडंसं मैदा किंवा गव्हाचं पीठ असं भरभरलं आणि तूप लावलं तरी पण चालतं. तर बटर पेपरला पण तूप लावून घ्यायचे. तुपाऐवजी तेल लावलं तरी चालेल. टेन तयार केलं आहे. आपल्याला आता कढई ठेवायची फ्री हीट होण्यासाठी. गॅस पेटवला आहे. आता कढई ठेवायची. मी नेहमी यामध्येच केक बनवते. तर आता ह्याला आपण त्या मिश्रणाला जवळजवळ 10 मिनिट झालेत. तर ह्यामध्ये घालायचं हे 2 चिमूट मीठ घेतलेलं. मिठामुळे छान टेस्ट लागते. बेकिंग पावडर आणि हा बेकिंग सोडा. ह्याचं प्रमाण अगोदर सांगितलेलं आहे. आणि हे ॲक्टिव्ह होण्यासाठी आपल्याला थोडंसं दूध घालायचं आहे. ह्याची कन्सिस्टन्सी लक्षात घेऊनच दूध घालायचे आणि छान मिक्स करून घ्यायचे. सर्व मिळून अर्धा कप दूध लागलेलं आहे. छान चांगलं फेटून घ्यायचे, म्हणजे सर्व बाजूंनी व्यवस्थित आपला केक व्यवस्थित फुगला पाहिजे. छान जाळी पडली पाहिजे त्याला. हे बघू शकता. ह्याच्यापेक्षा पातळही नाही आणि घट्टही नाही ठेवायचे. हे असं टाकलं ना एका ठिकाणी जमा झालं पाहिजे. बघू शकता. आपण तयार केलेल्या केक टेनमध्ये काढून घ्यायचे. सव्वा कप ऐवजी 1.5 कप जरी रवा वापरला या प्रमाणाला तरी बरोबर होईल. जर तुम्हाला कमी गोड हवा असेल तर, किंवा मग साखर अजून कमी करू शकता कमी गोड हवा असेल तर. तर ह्याला थोडंसं टॅप करून घ्यायचं आणि त्यामधील एअर बबल्स बाहेर निघतील. आणि त्यावरती आपल्याला आता थोडेसे ड्रायफ्रूट्स घालायचे. अगदी ऑप्शनल आहेत. तुम्ही टूटी फ्रुटी वापरली तरी चालेल, नाही वापरलं काहीतरी सुद्धा चालेल. बेकरीमधील केकमध्ये काहीच नसतं किंवा टूटी फ्रुटी असते. थोडेसे बदामाचे काप आणि पिस्त्याचे काप घातलेत. अगदी ऑप्शनल आहे. आणि आता लगेच आपल्याला ह्याला बेक होण्यासाठी ठेवायचं आहे. तर आपली कढई छान फ्री हीट झालेली आहे. जपून ठेवायचं जरा. आणि आपल्याला 4 मिनिट फुल फ्लेमवरती ठेवायचं आहे. आणि मग नंतरच लो फ्लेमवरती 45 मिनिट बेक करून घ्यायचं आहे. 45 किंवा आपण केक जसा जाड आहे किंवा पातळ आहे त्यावर डिपेंड असतं. तर ते चेक करून नंतर आपल्याला हिशोबाने ठेवायचं. तर 4 मिनिट झालेले आहेत. आपण फुल फ्लेमवरती ठेवला. आता लो फ्लेमवरती ठेवायचं करायचं आपल्याला.
आणि ह्याला 40 ते 45 मिनिट आपल्याला छान बेक करून घ्यायचे. तर आता 50 मिनिट झाले. थोडासा मोठा केक आहे त्यामुळे बघू शकता काय मस्त फुगलं. तर चेक करायचं आपल्याला. हे बघू शकता क्लीन निघते आपली सुरी, म्हणजे आपला केक छान बेक झालेला आहे. आता गॅस करायचा बंद आणि आपल्याला ह्याला थंड करून घ्यायचे. तर अर्धा तास झाला गॅस बंद करून आपला केक छान थंड झाला आहे. आता काढून घ्यायचा आहे. क्या बात आहे, काय सुरेख कलर आलेला आहे, मस्त बेक झाला आहे. बघू शकता हे साईडने पण काय सुंदर कलर आलेला आहे, काय छान जाळी पडली. बघू शकता मस्त झालं. किती सॉफ्ट झालाय बघू शकता, किती सहजरित्या कट होतोय. तर बघू शकता काय सुरेख जाळी पडली आणि किती मस्त एकदम मऊ लुसलुशीत झालाय आणि एकदम असा स्पॉन्जी बनलेला आहे. तर बघू शकता मस्त असा आपला हा रवा केक तयार आहे. किती स्पॉन्जी बनला, एकदम मऊसूत. क्या बात आहे. एकदम कमी इन्ग्रेडियंट्समध्ये मस्त असा मऊ लुसलुशीत आपला रवा केक तयार झालेला आहे. अयंगार बेकरीमध्ये जसा मिळतो तसाच झालेला आहे. तर तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये मला कमेंट करा. आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि बेल बटनावरती क्लिक करा, म्हणजे नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन सर्वात पहिल्यांदा आपल्याला मिळेल. आणि नक्की लाईक करा, एक लाईक तो बनता आहे. खूप छान बनलेला आहे केक. चला तर मग भेटूया अशाच नवीन एका रेसिपीमध्ये. तोपर्यंत बनवून खात राहा, आनंदी राहा आणि वेळात वेळ काढून माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.